नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक छोट्याशा व्हिडिओसहित आलेलो आहोत. जसं काही सर्वांना माहिती आहे की आपण राज्यसेवा एम पी एस सी 2026 एम पी एस सी 2026साठी आता आपण प्लॅन सुरू केलेला आहोत. मेंटरशिप आपली चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मी इथं आलेलो आहे. आपण लाईव्ह सेशन घेतोच, पण एक रेकॉर्डेड व्हिडिओ विद्यार्थ्यांना कळावा नेमकं काय चाललंय, किंवा ज्यांनी सेशन मिस केलं, ज्यांनी लाईव्ह सेशन आपले मिस केले, त्यांच्यासाठी एक रफ आयडिया यावी की आपण नेमकं काय डिस्कस करतोय. भले आता 5वा दिवस चालू आहे, म्हणजे गेली 10 ते 12 दिवसापासून हा आपला प्लॅन चालू आहे. पण काही न्यू ॲडमिशन झाल्यामुळं किंवा काही लोकांनी आता नवीन पार्टिसिपेट केल्यामुळं किंवा आता कंबाईन जी आहे 4 जानेवारीला, ठीक आहे, 4 जानेवारीला जी कंबाईन आहे त्यानंतर सुद्धा काही जण यामध्ये पार्टिसिपेट करतील. ठीक आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन मी थोडा समजून सांगतोय. आपली चालू आहे फेज 1. ठीक आहे, एम पी एस सी 2026 2026 करता आपण एकूण 3 फेजमध्ये हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. 3 फेजमध्ये काय, प्रथम फेज जी आपली आहे ती 1 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत पहिली फेज असणार आहे. दुसरी फेज असणार आहे 1 फेब्रुवारी ते 1 जूनपर्यंत, आणि तिसरी फेज असणार आहे 2 जून ते, म्हणजे 31 मे पर्यंत समजा. पण तो मुद्दाम एक दिवस ग्रेस घातलेला आहे, तो नंतर सांगतो कासाठी. तिसरी फेज आपली 2 जूनपासून ते पुढे आपली एक्झाम होईस तोपर्यंत असणार आहे. ठीक आहे, आता या फेजमध्ये काय असणार आहे, तर फेज 1 म्हणजे या फेज 1मध्ये काय असणार आहे, तर आपल्याला मेन्समधले, मी काय म्हणतो ऐकून घ्या, राज्यसेवा मेन्समधले असे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत जे की प्रिलिमला आहेत. आलं लक्षात? राज्यसेवा मेन्समधले जे असे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत जे की प्रिलिमला आहेत. मग असे किती पॉईंट आहेत की जे प्रिलिमला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत, म्हणजे ॲक्च्युली सिलेबस मेन्सच्या दिलेले आहेत पण ते प्रिलिमला पण आहेत. तर असे एकूण 30 पॉईंट आहेत. किती? 30 पॉईंट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पॉईंट म्हणजे काय, 1857चा उठाव समजा, पॉलिटीमधला राष्ट्रपती, विधानमंडळ, संसद, त्यानंतर इकॉनॉमिक्समधलं दारिद्र्य, बेरोजगारी, असे जर एक एक पॉईंट किंवा एक एक टॉपिक पकडला तर आपल्याकडे असे 30 पॉईंट आपल्याला कव्हरअप होतात जे की मेन्सला पण आहेत आणि प्रिलिमला सुद्धा आहेत. तर पहिल्या फेजमध्ये, ह्या 2 महिन्याच्या पहिल्या फेजमध्ये, म्हणजे किती दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये आपल्याला हे 30 पॉईंट कव्हर करायचे आहेत. मग साहजिकच 2 दिवसामध्ये आपल्याला एक पॉईंट कव्हर करायचा आहे. ठीक आहे, तर तसा हा आजचा आपला 5वा दिवस आहे. ह्याच्या अगोदर आपण 4 दिवस केलेले आहेत. तर ह्या 5व्या दिवशी असा कोणता पॉईंट आहे जो की मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे पण तो प्रिलिमला लागू होतो, तर असा आपला पॉईंट आहे लोकसंख्या. ठीक आहे, हा लोकसंख्या घटक आहे जो की आपल्याला प्रिलिमला पण लागू होतो आणि मेन्सला सुद्धा आपल्याला लागू होतो. ठीक आहे, आता इथं मी थोडीशी माहिती दिलेली की आपला 3 फे, आता जे मी तुम्हाला तोंडी सांगितलं तेच आहे इथं, बाकी काही ह्या पॅराग्राफमध्ये काही महत्त्वाचं नाही आहे. आता प्रश्न बघा, आता या लोकसंख्येवर आपण काय केलं, तर आपण 2 क्वेश्चन डिझाईन केले. एक आहे 150 वर्डचा आणि खाली ह्याच्या खाली आहे 250 वर्डचा. ठीक आहे, आता 150 वर्ड्समध्ये प्रश्न काय आहे, पहिला आपल्याला विचारलाय, भारतातील दारिद्र्य ही केवळ उत्पन्नाच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून ती एक आयामी समस्या आहे. भारतातील दारिद्र्याचे स्वरूप, ठीक आहे, भारतातील दारिद्र्याचे स्वरूप, त्यामागील प्रमुख कारणे, दारिद्र्य निर्मूलनासाठी राबवत येणाऱ्या सरकारी उपाययोजना यांचे समालोचनात्मक विश्लेषण करा. आपलं सेशन झालेलं आहे, विश्लेषण करा, टीकात्मक परीक्षण करा, चर्चा करा, स्पष्टीकरण द्या, मत मांडा, ह्याच्यावरती कशा पद्धतीचा आपला आन्सरचा डिझाईन होणार आहे यावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की तरी मी ते लिहून दिलेलं आहे इथं बघा खाली, पॉईंट टू बी कव्हर इन आन्सर, तरी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून कळलं नाही की ह्या प्रश्नामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला जाणं योग्य आहे. ठीक आहे, पहिल्यांदा एक लक्षात घ्या, प्रश्न समजणं म्हणजे 50% काम झालं. ठीक आहे, प्रश्न समजायलाच आपल्याला वेळ लागतो की नेमकं प्रश्नामध्ये लिहायचं काय. प्रश्न समजणं म्हणजे काय, आयोगाने नेमका प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला अपेक्षित उत्तर काय आहे आयोगाला, आपल्याला नाही, आयोगाला काय अपेक्षित उत्तर आहे हे समजणं, इथंच 50% प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, तर आपल्याला दारिद्र्य माहिती आहे, पण आपण दारिद्र्याचे प्रकार, दारिद्र्याचे काय म्हणतो आपण त्याला, आकडेवारी असं लिहित बसलं तर काय फरक पडणार नाही, 0 मार्क आपल्याला तिथं मिळून जातील. त्यामुळे पहिल्यांदा काय महत्त्वाचं असतं, प्रश्न समजणे. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रश्न समजण्यासाठी काय करायचं, तर कीवर्ड तुम्हाला पहिल्यांदा हायलाईट करून घ्यायचे. आता ह्यामधले कीवर्ड काय आहे, भारतातील दारिद्र्य. ठीक आहे, दारिद्र्य किंवा उत्पन्नाच्या कमतरते मर्यादित नसून ती एक बहुआयामी समस्या. ठीक आहे, दारिद्र्य एक कीवर्ड मिळाला. दुसरा काय मिळाला, दारिद्र्य बहुआयामी समस्या. भारतातील दारिद्र्याचे पुन्हा काय मिळालं, स्वरूप हा, त्यामागील काय मिळालं रे, कारणे, आणि काय मिळालं त्यामागं, योजना. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कीवर्ड कळले. कुठलं, दारिद्र्य आहे, ती बहुआयामी समस्या आहे, त्याचे स्वरूप, त्याची कारणे आणि त्याची उपाययोजना. ह्या पॉईंटमध्ये ह्या कीवर्ड, ठीक आहे, हे जे कीवर्ड आहेत ह्या कीवर्डच्या आसपासच तुमचा काय झालं पाहिजे, उत्तर डिफाईन झालं पाहिजे, ह्याच्या बाहेर जाता कामा नये.
ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुठे प्रकार विचारलेत का दारिद्र्याचे वगैरे प्रकार? शक्यतो टाळा, कारण की हा प्रश्न किती मार्कात शब्दांचा आहे, तर 150 शब्दांचा आहे. त्यामुळं कीवर्ड खूप महत्त्वाचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे सेशनमध्ये. त्यामुळे आता कीवर्डनुसार आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. आता पॉईंट टू बी कव्हर इन आन्सर मी तुम्हालाही सांगितलं होतं की आता हे तुम्ही आन्सर मला लिहून पाठवता व्हॉट्सअपला 150 200. आता विद्यार्थी तर आहेत आपल्याकडे किती 984. ठीक आहे. पाठवत किती होते 40-50. थोडंसं ओरडाआरडी खाल्ल्यानंतर आता ते 160 वर आकडा गेलेला आहे. तरी पण अजून तो सुधारण्याची गरज आहे. मला माहिती आहे काही लोकांचे बरेच प्रॉब्लेम आहेत. कंबाईन आहे, त्याचबरोबर काही प्रिलिम खूप कच्चे म्हणून आपण त्यांना प्रिलिमचा प्लॅन दिलेला आहे. काही लोकांना आपण स्टेट बोर्डचा प्लॅन दिलेला आहे. त्यामुळे हे डिवायडेशन खूप मोठं आहे. पण जेवढ्यांना का आपला फेज 1 फॉलो करायचा आहे त्यांनी मात्र कंपल्सरी फेज 1 फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा. आता पॉईंट टू बी कव्हर इन आन्सर. आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे इंट्रोडक्शन. हे खूप थोडक्यात आता मी तर खूप डिटेलमध्ये इंट्रोडक्शन दिलंय. पण तुम्हाला हेच सर्व पॉईंट अगदी थोडक्यात तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मांडायचे आहेत. काय सांगितलेलं आहे? दारिद्र्याची संक्षिप्त वाक्य तुम्हाला लिहायची. दारिद्र्य म्हणजे काय? ठीक आहे. जी की ऑथराइज्ड वाक्य आहे ती व्याख्या तुम्हाला लिहायची आहे दारिद्र्याची. ठीक आहे. आता मी ते सांगणार नाही तर कारण की तुम्हाला मी ऑलरेडी त्या आपल्या PDF नोट्स वगैरे आहेत त्यामध्ये दारिद्र्याची व्याख्या वगैरे आपण ज्या प्रोव्हाइड केलेल्या बुकलेट आहेत त्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. तुम्हाला बघून लिहायचं आहे उत्तर. तुम्हाला भलेही वाचून आठवून लिहिता आलं नाही तर बघून मात्र लिहा. ठीक आहे. भारतात दारिद्र्य केवळ उत्पन्नाची कमतरता नसून शिक्षण, आरोग्य, पोषण, निवारा यांचा एक अभाव आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये मांडायचं आहे. हेच पॉईंट हे लाईन ॲज इट उचलली तरी चालेल. भारतात दारिद्र्य केवळ उत्पन्नाची कमतरता नसेल. बरोबर ना. दारिद्र्य कसं असेल रे? दारिद्र्य असेल तर काय प्रॉब्लेम होणार आहे? शिक्षण मिळेल का त्याला? उच्च शिक्षण घेता येईल का? हां, इंजिनियर डॉक्टरला फीस बघतो आपण कसं आहे. मग त्याला चांगल्या शिक्षणापासून काय राहता येईल वंचित. जर त्याकडे दारिद्र्य असेल तर तो चांगला आरोग्य सेवा उपभोगू शकतो का? नाही. पोषण म्हणजे अन्नाची चांगली सोय करू शकतो का? नाही. चांगला निवारा मिळू शकतो का? नाही. मग ह्या गोष्टी ह्या आहेत म्हणजे बहुआयामी जो आपण वरती प्रश्नात दिलेले बहुआयामी हे आयामच आहेत ना शिक्षण, आरोग्य, पोषण, निवारा. त्यामुळे दारिद्र्य केवळ उत्पन्न कमी आहे असं नाही तर हे सर्वच गोष्टीचा परिणाम दारिद्र्यामुळे होतो. त्यामुळे काय आहे बहुआयामी आहे. हे थोडक्यात आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये मांडायचं आहे. आणि जर करंट रिलेव्हंट देता आला तर UNDP नीती आयोगाच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की MPIचा संदर्भ द्या. सध्या आपण कितवे आहोत MPAमध्ये आपलं वर्ल्ड रँकिंग जर एक लाईन टाकता आली 2 ओळीत आपल्याला लिहायचं आहे बरोबर. 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. तर त्यामध्ये एखादी अर्धी लाईन जर ह्याची टाकता आली तर थोडासा तुमचं इम्प्रेशन जास्त पडू शकतं. ठीक आहे. आता मेन बॉडी बघा बॉडी पॉईंट. आता बॉडी पॉईंटमध्ये काय आलं पाहिजे त्याचं स्वरूप आलं पाहिजे. 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला स्वरूप लिहायचं म्हणजे काय ग्रामीण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य याचं स्वरूप काय आहे? ग्रामीण दारिद्र्य कशा पद्धतीने, शहरी दारिद्र्य कोणतं जास्त आहे? हां, कशामध्ये जास्त आहे? का ते थोडक्यात उल्लेख करायचा. फक्त स्वरूप उल्लेख करायचा. ठीक आहे. रचनात्मक दारिद्र्य हे पण तुम्हाला सांगितलं. आंतरपिढीगत दारिद्र्य स्त्रिया, आदिवासी, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार यावर अधिक परिणाम करतं. ठीक आहे. हे दारिद्र्याचं तुम्हाला काय करायचं आहे? फक्त स्वरूप मांडायचं आहे. जे की आपण की पॉईंट दिलेले आहेत त्यानुसार फक्त तुम्हाला स्वरूप मांडून घ्यायचं आहे मेन बॉडीमध्ये. 50 ते 60 शब्दामध्ये म्हणजे हार्डली तुम्हाला एक 4 ते 5 ओळी आपण असं धरू शकतो. ठीक आहे. दारिद्र्याचे प्रमुख कारणे कीवर्ड सांगितलं आहे त्याप्रमाणे 4 ते 5 ओळीमध्ये लोकसंख्या वाढ आहे त्यामुळे दारिद्र्य, बेरोजगारी असल्यामुळे दारिद्र्य, असमान आर्थिक विकास दारिद्र्य, शिक्षण कौशल्याचा अभाव दारिद्र्य, दारिद्र्य म्हणून शिक्षणाचा अभाव म्हणल्यावर दारिद्र्य. हे दोन्ही तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं होतं कशा पद्धतीने तुम्ही त्या रिलेट करायच्यात. ठीक आहे एकमेकाला. सामाजिक भेदभाव, अपुरा शासन अंमलबजावणी. ठीक आहे. दारिद्र्य असले की सामाजिक भेदभाव येणार आणि सामाजिक भेदभाव म्हणून पुन्हा दारिद्र्य येणार. शेतीवरचे अवलंबून वाढणार कारण की मुळातच दारिद्र्य असल्यामुळं रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध होतात आणि त्यामुळं शेतीवरचा भार वाढत जातो. आता त्यानंतर काय करायचं आहे सरकारी उपाययोजना ज्या काय आहेत. ठीक आहे. ज्या काय आपण 3 ते 4 योजना आपण डिस्कस केलेल्या त्या 4 योजना तिथं ओझरता उल्लेख करायचा आहे दारिद्र्य कमी करण्यासाठी. ठीक आहे. मग तुम्ही पंचवार्षिक योजनेमधले गरिबी हटवता नारापासून ते आत्तापर्यंतच्या ज्या काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांचा उल्लेख केला तरी चालेल. मनरेगासुद्धा यामध्ये तुम्ही उल्लेख करू शकता आपल्या दारिद्र्य निर्मूलनासाठी. ठीक आहे. कन्क्लुजनमध्ये काय येतं एकदम शॉर्टमध्ये सर्वसमावेशक रोजगार निर्मितीवर आधारित विकासाची गरज. सर्वसमावेशक आणि रोजगार निर्मिती आता सांगितलं मनरेगा लिहू शकता, गरिबी हटाव योजना लिहू शकता किंवा आत्ताच्या रिसेंटच्या ज्या 3 योजना आहेत त्या तुम्ही करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर अगदी शॉर्टमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. हे खाली तोच पॉईंट दिलेला सबका साथ सबका विकास, दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासावर गुंतवणूक. अशा पद्धतीने तुम्हाला हे 150 वर्डचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता 250 शब्दांचा प्रश्न काय होता? पुन्हा आपण लोकसंख्येवरच घेतला होता.
ठीक आहे. भारतातील बेरोजगारी ही केवळ आर्थिक समस्या नसून ती सामाजिक विकासात्मक आव्हान म्हणून उदयास आली. भारतातील बेरोजगारीचे स्वरूप व त्यामुळे कारणे, बेरोजगारी कमी करण्यासारख्या चालवलेल्या उपाययोजनांचे समालोचन विश्लेषण करा. ठीक आहे. आता वरती आपण काय विचारलं होतं, दारिद्र्य. इथं काय घेतलेलं आहे, बेरोजगारी. टॉपिकचं नाव काय आहे, लोकसंख्या. आता हे लोकसंख्यामध्ये येतं का, तर लोकसंख्या आता तुम्हाला थोडासा कन्फ्यूज झालं तर म्हणून हा व्हिडिओ करायचा आहे की लोकसंख्यामध्ये काय. तर मी तुम्हाला तिथं जी PDF दिलेली आहे त्या PDF मध्ये लोकसंख्येच्या खाली मी जे काही 3-4 पॉईंट दिलेले त्यामध्ये दारिद्र्य बेरोजगारी आहे. जर मी तुम्हाला हा पॉईंट आपल्या मेन PDF मध्ये फेज वनच्या PDF मध्ये जो टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक पूर्ण वाचायचा आहे तुम्हाला. परत त्याचा रिपीट करतो, फेज 1 मध्ये जो टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक पूर्ण वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सब टॉपिक आहेत त्या सब टॉपिकवर मी तुम्हाला कधीही कोणताही प्रश्न डिझाईन करून देणार. तर ह्या सब टॉपिकमध्ये दारिद्र्य बेरोजगारी येतात त्यामुळे मी तो केला होता. ठीक आहे. चला पुढं, आता हा प्रश्न तुम्हाला स्वतःहून सोडवायचा आहे. स्वतःहून याची उत्तर मला पाठवायचे आहेत. बऱ्याच जणांनी पाठवलेले आहेत. वरती आपण जसं डिस्कस केलं तर ते सर्व पॉईंट ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. आपण आता शक्य झालं तर मी प्रत्येक डेचा असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, पण एक रफली आयडिया आली असेल तुम्हाला की कशा पद्धतीनं उत्तर आपल्याला डिझाईन करायचे, कीवर्ड कशा पद्धतीने शोधायचे आहेत. 150 वर्डचा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. 250चा तुम्ही स्वतःहून लिहा. काही विद्यार्थ्यांना आता लिहून पण पाठवलेलं आहे. नसेल तर ग्रुपवर तुम्ही मेसेज बघत जावा. ग्रुपवरचे मेसेज तुम्ही स्किप करताय आणि आपले सेशन ॲपमध्ये ऑलरेडी डाउनलोड आहेत. तुम्ही करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर ते सांगा. मी बनवण्याचा प्रयत्न करीन नक्कीच यापुढे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवेत. ओके.